तर मंडळी, मी आणि आई की नाही कामानिमित्त बाहेर गेलतो आणि तुम्ही बघा तर आमचा अवतार काय झाला आहे. आई काकडा लागली आमची पूर्ण. तर कामानिमित्त आम्ही बाहेर गेलो आणि येताना आम्हाला पाऊस लागला आणि पावसात अर्धा किलोमीटर यूज तर काय की नाही आम्हाला कुठला आडोसाच घावला नाही. आणि आडोसा घावला नाही म्हटल्यावर आम्ही पूर्ण निम्मं भिजलो. मग आईला म्हटलं, आई चल जाऊया आता भिजलोय तर आई पण म्हणाल चल बा आता भिजलो तर काय भ्यायचं आहे पावसाला. मग आम्ही त्या पावसात मस्तपैकी त्या प्रवासाचा आनंद घेत निघालो, गाणी वगैरे गुणगुणत. म्हणजे थोड्याच वेळापूर्वी आम्ही ज्या पावसाला भिजायचं घाबरत होतो पावसात, त्याच पावसात आम्ही गाणी गुणगुणत घरी निघालो. तर हेच उदाहरण तंतोतंत तुमच्या आयुष्यातल्या संकटांना सुद्धा लागू होते. म्हणजे जोपर्यंत तुम्ही संकटांच्या पासून वाचण्याचा प्रयत्न करताय तोपर्यंत तुम्हाला त्यांची भीती वाटते. पण एकदा का संकट तुमच्या अंगळवाणी पडली तर तुम्हाला त्याची अजिबात भीती वाटणार नाही. जसं पावसात भिजल्यावर पावसाची भीती वाटत नाही, तसंच संकटात पडल्यावर संकटाची भीती वाटत नाही. त्यामुळे संकट अंगावर घेत चला, मार्ग आपोआप निघत.